राज ठाकरे सुद्धा बारामतीला रवाना झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. राज ठाकरे बारामतीसाठी निघालेले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे तिथे दाखल झालेले असताना पवार कुटुंबियांची सांत्वनपर भेट त्यांनी घेतलेली असताना आता राज ठाकरे सुद्धा मुंबईहून बारामतीला रवाना झालेले आहेत. एकूणच जर आपण पाहिलं तर आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी अजितदादा प्रचारासाठी बारामतीला निघालेले होते आणि बारामतीत पोहोचताच 8:46 त्यांच्या विमानाचा अपघात झाला. या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेस या निवडणुकीसाठी एकत्र आलेले होते. महानगरपालिका निवडणुकीचा निकाल पाहता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी आज पहाटेपासूनच अजितदादा हे कामाला लागल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं. जवळपास 7 वाजल्यापासूनच त्यांचं शेड्यूल आलेलं होतं आणि नंतर एकूणच 3 ते 4 सभा त्यांच्या बारामतीत होणार होत्या. पुन्हा ते 3 वाजता मुंबईत येणार होते आणि त्यांनी निवडणुकीच्या प्रचारासाठी खरं तरी धावपळ त्यांनी सुरू केलेली होती आज सकाळपासूनच आणि प्रचारानं सुद्धा वेग घेतलेला होता. आणि हा अपघात नेमकं कशामुळे झाला आहे, तांत्रिक बाब काय, हे सगळ्यावर आता विमानतळ प्रशासनानं चौकशी सुरू केलेली आहे. मात्र अजित पवार यांच्यासारखा धडाडीचा आणि कामाचा आवाक असणारा नेता पुन्हा होणं नाही, अशी आता प्रतिक्रिया सध्या राजकीय क्षेत्रातून, मनोरंजन क्षेत्रातून व्यक्त केली जाते. एकीकडे जर आपण पाहिलं अजितदादा स्वभावानं फटकळ होते पण मनानं खूप निर्मळ होते असा प्रत्येक कार्यकर्ता म्हणतोय आणि हक्काने आपल्या दादाला हा कार्यकर्ता आज हाक मारतोय. दादा परत या असं वारंवार कार्यकर्ता म्हणत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळी जर आपण पाहिलं तर ही दृश्य सुप्रिया सुळे आणि जेव्हा सुनेत्रा पवार या दिल्लीवरून आलेल्या होत्या तेव्हाची ही दृश्य एका ठिकाणी आपण पाहतोय. तर दुसरीकडे दुर्घटना ज्या ठिकाणी झाली त्या ठिकाणची ही दृश्य तिथं सध्या विमानतळ प्रशासन चौकशी करतच आहे. मात्र आणि प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीप्रमाणे विमान जेव्हा खाली आलं त्यावेळेला मोठे 3 ते 4 स्फोट झाले आणि मोठा आवाज झाला. जवळपास 8:46 ही दुर्घटना घडलेली होती. लँडिंग करत असताना तांत्रिक बिघाड झाला आणि हे विमान हवेतच गिरट्या घेत होतं कितीतरी वेळ, म्हणजे 2 ते 3 वेळा त्यांना लँडिंग करण्यासाठी माहिती देखील आली होती. त्यानंतर गिरट्या घेत घेत पायलटचा नंतर संपर्क तुटला अशी सुद्धा माहिती मिळालेली आहे. VCR कंपनीचं हे खाजगी विमान होतं आणि त्यातच हा तांत्रिक बिघाड झाल्याचं सुद्धा कळतं आहे. उद्या सकाळी 11 वाजता विद्याप्रतिष्ठानच्या मैदानामध्ये अंत्यसंस्कार होणार आहेत आणि त्या दृष्टीने आता तयारी सुरू झालेली आहे. तर आपण या दृश्यांमध्ये पाहतोय एक कुटुंबावर आलेला हा दुःखाचा डोंगर आहे. संपूर्ण पवार कुटुंब सध्या एकत्रित आहेत. नेहमीच खरं तर सणावार कार्यक्रमाला काही दुःखद प्रसंगी पवार कुटुंबीय नेहमीच एकत्रित येत असतात आणि आज पुन्हा एकदा तेच दृश्य आपल्याला पाहायला मिळते. फक्त आजचा क्षण हा खरं तर अत्यंत अविश्वसनीय असा आहे. हे कानावर बातमी पडता क्षणी अजित पवारांच्या विमानाला अपघात झाला आहे. मात्र या सगळ्यातून पुन्हा अजित पवार सावरतील अशा प्रकारे एक कुठेतरी आशा वाटत होती. मात्र काही सेकंदांमध्ये, काही मिनिटांमध्ये पुढची बातमी आली ती म्हणजे अजित पवारांचा या विमान अपघातात मृत्यू झाला. आणि हाच तो क्षण खरं तर सगळ्या महाराष्ट्राला हळहळायला लावणारा असा हा क्षण होता. काय नेमकं त्या ठिकाणी घडलेलं होतं हे आपल्याला या 2 दृश्यांमध्ये पाहायला मिळते. एकीकडे विमान अपघात झाल्यानंतर मोठ्या ज्वाळा या ठिकाणी उसळल्या, आगीचे लोट उसळत होते, काळे धुराचे लोट त्यामागोमाग, आणि अशा प्रकारे हे पूर्ण विमान आणि त्यातले सगळे प्रवासी अजित पवारांसह या क्षतिग्रस्त विमानामध्ये होते. आणि काही मिनिटांपूर्वी आपण जेव्हा आमच्या प्रतिनिधींबरोबर बोललो तेव्हा त्यांनी सांगितलेलं होतं की अक्षरशः मृतदेहाची ओळख पटवणं सुद्धा कठीण जात होतं. मात्र मनगटावरच्या घड्याळावरून अजित पवारांचा हा मृतदेह असल्याचं पुढे आलेलं आणि आता DNA चाचणी होणार आहे